ती एससींसाठी सारखीच आहे, ती ओबीसीच्या सर्व घटकांसाठी सारखीच आहे। माझे कुणबी मराठा भाऊ जे ऍक्च्युअल कुणबी मराठा भाऊ आहेत त्यांना डर नाही आहे। डर कोणाला आहे तर रेतीवाल्यांना आहे, जरंगेच्या जवळच्यांना आहे, बोगस डॉक्युमेंटवाल्यांना आहे। माझ्या मराठा भावांना बिलकुल डर नाही, जे हे सगळे कागदपत्र ज्यांच्याकडे आहेत। मग जरंगे हे राजकारण करण्यासाठी सगळं करतंय आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की जरंगेचं आंदोलन हे केवळ रेती बहादरांचं एकत्रित येऊन आजची बैठक होती। रेतीचा उपसा करणाऱ्यांची, बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची बैठक होती का याची चौकशी संबंधित दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। कारण मला जी माहिती मिळत आहे, माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत की जरंगेचे लोक कशा प्रकारे रेती उपसा करत आहेत जरंगे बिळातून बाहेर आल्याच्या नंतर। आणि त्यामुळं मला असं वाटतंय की कोणत्याच परिस्थितीमध्ये जरंगेला भीक घालण्याची गरज नाही आणि जरंगेच्या सोबत तुम्हाला सांगतो कोणी सुद्धा जरंगेच्या साथीला जाईल अशी परिस्थिती नाही। आणि म्हणून जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक तुम्हाला सांगतो एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे।